मित्रांनो नमस्कार. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांना गोंधळात टाकणारा कायदेशीर विषय पाहणार आहोत. तो म्हणजे प्रोबेट. अनेक लोक मृत्यूपत्र करतात, पण त्या मृत्यूपत्रावर प्रोबेट म्हणजे नेमकं काय आहे, तसेच ते कधी लागतं, का लागतं आणि प्रोबेट नसेल तर काय अडचणी येतात हे त्या लोकांना माहीत नसतं. त्यामुळे मृत्यूपत्र करताना आपल्याला सर्व काही गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर प्रोबेट संदर्भातील सगळा गोंधळ दूर होण्यास मदत होईल. सगळ्यात आधी बघूया प्रोबेट म्हणजे काय. प्रोबेट म्हणजे मयत व्यक्तीने केलेल्या मृत्यूपत्राची म्हणजेच विलची न्यायालयाकडून केलेली कायदेशीर तपासणी आणि त्यानंतर दिलेले अधिकृत प्रमाणपत्र. न्यायालय हे तपासते की वसियत खरं आहे का, ते मयत व्यक्तीने शुद्ध मानसिक स्थितीत केले आहे का, कोणताही दबाव, फसवणूक किंवा जबरदस्ती तर नाही ना, तसेच कायद्याच्या ज्या काही तरतुदी असतील त्या पाळल्या गेल्या आहेत का, हे सर्व गोष्टी समाधानकारक आढळल्यावर न्यायालय मृत्यूपत्रावर शिक्कामोर्तब करते. त्यालाच प्रोबेट म्हणतात. आता मित्रांनो, अनेकांना असा प्रश्न पडला असेल की प्रोबेट का आवश्यक असते. प्रोबेट असणं हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्याने वाद टळले जातात आणि कायदेशीर खात्री मिळते. प्रोबेटमुळे बनावट मृत्यूपत्रांना आळा बसतो, खरे वारस आणि लाभार्थ्यांची निश्चिती होते, मालमत्ता हस्तांतरण कायदेशीर व सुरक्षित होते. भविष्यात कोर्ट केस होण्याची शक्यताही कमी असते. म्हणजे प्रोबेट हे मृत्यूपत्राला एक प्रकारे कायदेशीर संरक्षण देत असते. मित्रांनो, अनेक जण आता विचार करत असतील मृत्यूपत्र म्हणजेच विल आणि प्रोबेटमध्ये काय फरक आहेत. मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला मृत्यूपत्र म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मृत्यूपत्र म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जिवंत असतो तो असा दस्तावेज निर्माण करतो, त्यामध्ये तो लिहितो की त्याच्या मृत्यूनंतर त्याची प्रॉपर्टी कोणाला दिली जाईल. याच कागदपत्राला मृत्यूपत्र असे म्हणतात. तर प्रोबेट म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते मृत्यूपत्र खरं आहे की खोटं आहे याची न्यायालयाकडून मिळालेली अधिकृत मान्यता म्हणजेच प्रोबेट. आता अनेकांना असं वाटत असेल की प्रोबेट हे किती गोष्टींसाठी लागू होते. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की प्रोबेट हे फक्त मृत्यूपत्रासाठीच लागते. वारसा हक्क कायदा असल्यास प्रोबेट लागत नाही. म्हणजे जर एक व्यक्तीने मृत्यूपत्र केले नसेल तर वारस प्रमाणपत्र, लीगल हर्थ सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट यांचा वापर होतो. प्रोबेटचा वापर होत नाही. आता मृत्यूपत्र करताना एक महत्त्वाची व्यक्ती असते, ती म्हणजे एक्झिक्युटर. एक्झिक्युटर म्हणजे मृत्यूपत्रात नमूद केलेली अशी व्यक्ती जी मयत व्यक्तीच्या इच्छेनुसार मालमत्तांचे वाटप, हस्तांतरण आणि कायदेशीर कामकाज करते. मित्रांनो, प्रोबेट मिळाल्यानंतर एक्झिक्युटरला सुद्धा कायदेशीर अधिकार मिळतो. त्यानुसार तो संपत्ती ट्रान्सफर करू शकतो. प्रोबेट कुठे आणि कसे मिळते. प्रोबेटसाठी अर्ज करावा लागतो, तो सुद्धा कोर्टात त्याच्या अधिकार क्षेत्रानुसार अर्ज करावा लागतो. काही वेळा दिवाणी न्यायालयात तर काही वेळा उच्च न्यायालयात सुद्धा अर्ज करावा लागतो. कोर्ट खालील गोष्टी तपासते: मृत्यूपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, साक्षीदार आणि हरकती असल्यास त्याच्यावर सुनावणीसुद्धा घेते. हरकत नसल्यास कोर्ट प्रोबेट मंजूर करते. काही वेळेला प्रोबेट नसल्यास बँक खाते ट्रान्सफर नाकारतात, महानगरपालिका नामांतरण करत नाहीत, सोसायटी ट्रान्सफर रोखते. त्यामुळे प्रोबेट न घेता मोठ्या मालमत्तेचे व्यवहार करणे धोकादायक ठरू शकते. थोडक्यात सांगायचे तर मृत्यूपत्र म्हणजे इच्छा, पण प्रोबेट म्हणजे त्या इच्छेला कायदेशीर दिलेली ताकद. जर मृत्यूपत्र असेल आणि मालमत्ता मोठी असेल तर प्रोबेट करणे टाळू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ हा सामान्य कायदेशीर माहितीसाठी होता. प्रत्येक प्रकरण हे वेगळं असते, त्यामुळे तुमच्या योग्य अशा प्रकरणासाठी योग्य वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशाच वेगवेगळ्या कायदेशीर विषयी व्हिडिओसाठी पाहत रहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.